नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या इन्फो पॉइंट मराठी या चॅनेलवर। आपण शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबत काही वेगळे आणि बाजारात चांगली मागणी असलेले पीक घेतले तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते। अशीच एक भाजी म्हणजे कंटुले, ज्याला अनेक ठिकाणी करटोली, कंटोला किंवा ककोडा असेही म्हटले जाते। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कंटुल्याची लागवड कशी करायची, यासाठी किती खर्च येतो, एकरी किती उत्पादन मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खर्च वजा केल्यानंतर हातात किती पैसा उरतो। कंटुले म्हणजे काय? कंटुले ही वेलवर्गीय भाजी आहे। याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये करटोली, कंटोला, ककोडा अशा नावांनी ओळखले जाते। ही भाजी विशेषतः पावसाळ्यात बाजारात दिसून येते। कंटुल्याची भाजी भरलेले कंटुले किंवा इतर पद्धतीने स्वयंपाकात वापर केला जातो। काही भागांमध्ये ही रानभाजी म्हणूनही लोकप्रिय आहे, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तसेच शहरातील बाजारातही याला चांगली मागणी आहे। कंटुल्याच्या शेतीसाठी हवामान आणि जमीन कंटुल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि आर्द्र हवामान अनुकूल मानले जाते। जमीन निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा चांगला निचरा। शेतामध्ये पाणी साचत असेल तर वेलांची वाढ आणि मुळांची अवस्था बिघडू शकते। त्यामुळे हलकी ते मध्यम, सुपीक आणि निचरा चांगला असलेली जमीन लागवडीसाठी योग्य ठरू शकते। माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करणे अधिक फायदेशीर ठरते। लागवड कशी केली जाते? कंटुल्याची लागवड बियाण्यापासून किंवा उपलब्ध लागवड साहित्याच्या माध्यमातून केली जाऊ शकते। लागवडीपूर्वी जमीन चांगली तयार करून सेंद्रिय खत किंवा शेणखत मिसळणे फायदेशीर ठरते। कंटोला हे नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येणारे पीक आहे, त्यामुळे लागवड करताना नर आणि मादी वेलांचे योग्य प्रमाण ठेवणे महत्त्वाचे आहे। यामुळे परागीभवन व्यवस्थित होण्यास मदत होते आणि फळधारणा चांगली होऊ शकते। मंडप आणि आधार व्यवस्था कंटुले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे वेलांना आधार देणे महत्त्वाचे आहे। यासाठी शेतकरी बांबू, तार किंवा इतर उपलब्ध साहित्याचा वापर करून मंडप किंवा ट्रेलिस तयार करू शकतात। मंडपामुळे वेलांची वाढ व्यवस्थित होते। फळांना जमिनीचा थेट संपर्क कमी होतो आणि फळांची तोडणीही तुलनेने सोपी होऊ शकते। मात्र मंडपाचा खर्च हा सुरुवातीच्या गुंतवणुकीमध्ये मोठा घटक ठरू शकतो। पाणी आणि खत व्यवस्थापन कंटुल्याच्या पिकाला पाण्याची गरज असते, मात्र पाणी साचणे टाळणे महत्त्वाचे आहे। ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येऊ शकते। खतांचा वापर करताना फक्त अंदाजावर न जाता माती परीक्षण, पिकाची अवस्था आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला यांचा विचार करणे योग्य ठरेल। अति खत वापर केल्याने खर्च वाढण्याबरोबरच पिकावरही विपरीत परिणाम होऊ शकतो। एकरी खर्चाचा अंदाज चला आता एका एकरासाठी उदाहरणार्थ खर्चाचा अंदाज पाहूया। लागवड साहित्य आणि बियाणे 15,000 रुपये, जमीन तयारी आणि लागवड 10,000 रुपये, मंडप किंवा आधार व्यवस्था 30,000 रुपये, खते आणि सेंद्रिय निविष्ठा 15,000 रुपये, कीड व रोग व्यवस्थापन 8,000 रुपये, पाणी आणि इतर खर्च 7,000 रुपये, तोडणी आणि मजुरी 20,000 रुपये, वाहतूक आणि इतर खर्च 5,000 रुपये, तर उदाहरणार्थ एकूण खर्च सुमारे 1,10,000 रुपये असा धरता येईल। एकरी उत्पन्नाचा हिशोब आता समजा एका एकरातून आपल्याला उदाहरणार्थ 5,000 किलो उत्पादन मिळाले आणि सरासरी विक्री दर मिळाला 80 रुपये प्रति किलो, तर 5,000 किलो गुणिले 80 रुपये म्हणजे एकूण विक्री 4 लाख रुपये। आता यातून उदाहरणार्थ 1,10,000 रुपये खर्च वजा केला तर 2,90,000 रुपये इतके संभाव्य निव्वळ उत्पन्न उरते। कंटुले शेतीचे फायदे: पहिला फायदा म्हणजे बाजारात या भाजीला चांगला दर मिळतो। दुसरा म्हणजे भाजीचे पीक असल्यामुळे उत्पादन विक्रीतून नियमित रोख प्रवाह मिळतो। तिसरा म्हणजे स्थानिक बाजारपेठेबरोबरच शहरातील बाजारपेठेतही विक्रीची संधी मिळते। आणि चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे पारंपरिक पिकांच्या तुलनेत चांगले आर्थिक उत्पन्न मिळते। तर मित्रांनो, कंटुले म्हणजेच करटोली ही फक्त भाजी नाही, तर योग्य नियोजन, योग्य लागवड तंत्रज्ञान वापरले तर शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक पर्याय ठरू शकते। तुम्हाला अशाच प्रकारे एखाद्या पिकाची लागवड, खर्च आणि एकरी उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब पाहायचा असेल तर कमेंटमध्ये त्या पिकाचे नाव सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि इन्फो पॉइंट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।